नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2026ची उत्तम तयारी करण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत मागील वर्षांच्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिकांचे परिपूर्ण विश्लेषण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2/7/2019 रोजी झालेल्या पेपरमधील महत्त्वाचे प्रश्न अगदी सोप्या ट्रिक्ससह पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एक बस ए स्थानकापासून बी स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर ती 6 तासामध्ये पूर्ण करते. तिने 48 किलोमीटर प्रति तासामध्ये पहिले अर्धे अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर 60 किलोमीटर प्रति तासाने कापले. बसद्वारे कापलेले एकूण अंतर काढा. आता इथे आपण काय घेणार आहोत, तर हे पूर्ण अंतर आहे, जे अर्धे अंतर त्या बसने 48 किलोमीटर प्रति हॉवरने कापलेले आहे आणि दुसरे जे अर्धे अंतर आहे ते 60 किलोमीटर प्रति हॉवरने कापलेले आहे. आणि हा पूर्ण प्रवास म्हणजे वेळ दिलेला आहे 6 तास पूर्ण केलेला आहे. आता आपण इथे एक महत्त्वाची स्टेप करतोय. हे अर्धे अंतर म्हणजेच आपण x मानूया आणि हे अर्धे अंतर आपण x मानूया आणि आपल्याला काढायला काय सांगितलं आहे, बसद्वारे कापलेले एकूण अंतर. एकूण अंतर आपल्याला 2x काढायचं आहे. समजा अर्धे अंतर x/2 घेतलं आणि हे अर्धे अंतर x/2 घेतलं तर जे सिम्प्लिफिकेशन होतात, कॅल्क्युलेशन टफ होतं. x/2 घेतलं तर कॅल्क्युलेशन टफ होतं. त्यासाठी आपण इथं काय घेतलेलं आहे, अर्धे अंतर x, हे अर्धे अंतर x आणि एकूण अंतर 2x जे आपल्याला काढायचं आहे. आता x हे अंतर 48 किलोमीटर प्रति हॉवरने, म्हणजे अंतर भागिले वेग प्लस अंतर भागिले वेग बरोबर किती वेळ लागलेला आहे, दोन्ही मिळून 6 तास लागलेले आहेत. युनिटचे कन्वर्जन करावं लागणार नाहीत, कारण 6 तास दिलेले आहेत, किलोमीटर प्रति हॉवर दिलेला आहे म्हणजे तासामध्ये आहे. तर आता इथं आपण याचा तिरकस गुणाकार करूया. 60x अधिक 48x भागिले 48 गुणुले 60 बरोबर 6 तास. 108x बरोबर 6 गुणुले 48 गुणुले 60 असं लिहिते मी. तर 6 गुणुले 48 गुणुले 60 भागिले 108 बरोबर x. x आलेला आहे 160 किलोमीटर. आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, एकूण अंतर काढायला सांगितलेलं आहे. एकूण अंतर आपल्याला काय काढायचं आहे, 2x काढायचं आहे. म्हणजेच 2 × 160 320 किलोमीटर आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल 320 किलोमीटर. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 2. 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते. जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वर्तमान वयामधील फरक काढा. आता इथे वयवारीवरचा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी मी काय सांगते की तो ऑप्शनवरून सॉल्व करा. पण ऑप्शनवरून कधी सॉल्व करायचा आणि कधी नाही करायचा हे बघूया आपण. आता इथे काय सांगितलेलं आहे, वर्तमान वयातील फरक. डायरेक्ट जर विचारलं असतं रेशमाचे आजचे वय काय, तर आपण काय केलं असतं, ऑप्शन इलिमिनेशन ही मेथड वापरली असती, ऑप्शनवरून उत्तर काढले असतं. ओके, पण इथं काय दिलेलं आहे, त्यांच्या वर्तमान वयामधील फरक. त्यामुळे आपण ट्रॅडिशनल पद्धतीनेच हा प्रश्न सोडवणार आहोत. त्या वर्तमान वयांचे गुणोत्तर काय दिलेलं आहे, 4x 7x घेऊया. त्यानंतर काय सांगितलं, 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते. म्हणजे आता रेशमाचे वय हे असणार आहे म्हणजे, आणि सुषमाचे वय हे असणार आहे कमी असणार आहे. म्हणजे सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे म्हणजे 7x आणि 10 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे, त्यामुळे 7x - 10 4x - 10. ओके, आता हे सॉल्व करूया. एक्सची व्हॅल्यू येईल, त्यानंतर एक्सच्या व्हॅल्यू यामध्ये पुट केल्यानंतर हे आपल्याला आजचे वय मिळेल आणि त्यानंतर त्यांच्या आजच्या वयामधील फरकसुद्धा मिळेल. एक्स पहिला काय करूया, एक्स फाइंड करूया. 4x - 10 बरोबर 7x/2 5. आता एक्स कोइफिशियंट एका साईडला घेऊया आणि कोइफिशियंट जे आहेत ते एका साईडला घेऊया. 8x - 7x भागिले 2 5 म्हणजेच काय होईल, एक्सची व्हॅल्यू आली 10. एक्सची व्हॅल्यू आली 10, त्यामुळे आजचे वय आपल्याला काढता येईल 4x आणि 7x आहे. सुषमाचे वय असेल 40, कारण एक्सची व्हॅल्यू आपण 40 फूट केली आणि
70 असेल रेशमाची वय आणि त्यांच्या वयामधील जो फरक आहे 70 वजा 40 तो त्याने विचारलेला आहे. 30 वर्ष आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 30 वर्ष त्यांच्या दोघींच्या वयामधील फरक असेल. क्रमांक 3, जॉनचे वय हे मार्टिनपेक्षा 4 पट जास्त आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 40 होती. आता त्यांचे वय काय असेल? आता इथे एक प्रश्नामध्ये चूक झालेली आहे बघा. जॉनचे वय मार्टिनपेक्षा 4ने जास्त आहे असं पाहिजे होतं. ज्यावेळी प्रश्नपत्रिका ही इंग्रजीमधून मराठी ट्रान्सलेट केली जाते त्यावेळी 4 पट असं घेतलं जातं. म्हणजे इथं कसं तर प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर 4ने जास्त आहे असं पाहिजे होतं. ओके. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 40 होती. आता त्यांचे वय काय आहे? आता इथे ऑप्शनवरून सॉल्व करूया आपण. वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? जॉनचे वय हे मार्टिनपेक्षा 4ने जास्त आहे. इथे किती फरक होतोय? इथे 10चा होतोय. इथे किती होतोय? इथे पण 20चा फरक होतोय. इथे 4चा फरक होतोय आणि इथे होतोय 10चा फरक. म्हणजेच ऑप्शन सी सॅटिस्फाय करतोय कंडिशन. जॉनचे वय मार्टिनपेक्षा 4ने जास्त आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 40 होती. आता 5 वर्षापूर्वी याचं वय किती असणार आहे? 18 आणि 5 वर्षापूर्वी मार्टिनचं वय असणार आहे 18 आणि जॉनचं वय असणार आहे 22. आता यांची 5 वर्षापूर्वींच्या वयांची बेरीज किती होते? 40. म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शनवरून तुम्ही इझिली फाइंड करू शकता की सुरुवातीच्या या एका सेंटेन्सवरूनच आपल्याला उत्तर मिळालेलं होतं, पण कंडिशन दुसरी पण आपण चेक करतो इथं. त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. पण चला वळूया प्रश्न क्रमांक 4ला. प्रश्न क्रमांक 4, राजूने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले आणि संजीवला ते 5% नफ्याने दिले. संजीवने परत ते मनीषला 4% नफ्याने दिले. मनीषने 5,460 रुपये प्रदान केले. राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले. ती मूळ किंमत काढा. आता राजीवने संजीवला दिलेला आहे आणि संजीवने मनीषला दिलेला आहे. राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले. ती किंमत काढायची. ती किंमत आपण एक्स असं मानू. त्यानंतर 5% नफ्याने त्याने संजीवला दिलेले आहे आणि संजीवने 4% नफ्याने मनीषला दिलेले आहे आणि मनीषने 5,460 रुपये प्रदान केलेले आहेत. म्हणजेच काय? मनीषला ते घड्याळ 5,460 रुपयाला मिळालेलं आहे. तर आपल्याला इथे एक्स फाइंड करायचा. एक शॉर्ट ट्रिक सांगते बघा इथं. 5,460 बरोबर एक्स गुणिले 5% आहे त्यामुळे 105 भागिले 100 गुणिले 4% आहे म्हणून 104 भागिले 100. सिंपल हे सॉल्व करायचं आहे. आता एक्स बरोबर 5,460 गुणिले 100, हे 100 या साईडला जातील. 100 भागिले डिवाइड 105 गुणिले 104. आता याचे भाग घालूया. 13 त्रिक 36 20 गुणिले 5 गुणिले 50 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आली 5,000. ती आहे. त्या घड्याळाची राजूने ज्यावेळी ऑनलाईन स्टोअरमधून ते घड्याळ खरेदी केलं त्यावेळी ते 5,000 रुपयाला घेतलं असणार आहे. म्हणजे एक्स आले 5,000. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. हा फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये, स्पर्धा परीक्षेच्या एक्झाममध्ये मॅथ्समध्ये हा प्रश्न नेहमी असतो. ओके. फक्त क्रमांक 5, लांबीचे एसआय एकक काय आहे? तर लांबीचे एसआय एकक आहे मीटर. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, जर एका शहराची लोकसंख्या दर साल 15% वाढते, जर त्यांची लोकसंख्या 1995 मध्ये 8,000 होती तर ती 97 मध्ये किती असेल? आता 1995 मध्ये ती 8,000 होती. त्यानंतर 1996 मध्ये पुन्हा ती 15% वाढणार आहे आणि 1997 मध्ये त्याने आपल्याला किती होईल असं विचारलेलं आहे. 1997 मध्ये सुद्धा ती 15% त्याची वाढ होणार आहे. आता हेच आपण कसं लिहिणार आहे? एक्स म्हणजे 1997 मध्ये जो आपल्याला शहराची लोकसंख्या असणार आहे ती असेल एक्स असं मानूया. म्हणजेच 8,000
गुणुले 15% वाढ होणार आहे. त्यामुळे आपण कसं लिहितोय 100 अधिक 15 भागिले 100 गुणुले पुन्हा 97मध्ये 15% वाढ होणार आहे म्हणजे 100 अधिक 15 भागिले 100. हे 100 अधिक 15 लिहिण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट 115 लिहिलं तरी चालेल. आता हे x बरोबर 8000 गुणुले 115 भागिले 100 गुणुले 115 भागिले 100. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 चोक 8. 92 गुणुले 115 बरोबर x. x आपल्याला काढायचं आहे म्हणजेच 1997 मधली लोकसंख्या काढायची. आता हेच आपण सिंपल कसं करू शकतोय, जर तुम्हाला मोठे कॅल्क्युलेशन टाळायचे असतील तर आपण काय करू शकतोय 92 गुणुले 115 100 अधिक 15 असं लिहू शकतोय. म्हणजेच हे काय होईल, म्हणजेच हे काय होईल 9200 होईल. 92नी आत मल्टिप्लाय करूया आणि 15नी याला मल्टिप्लाय करूया. 15 दोन्ही 30 138. आता याची ॲडिशन करूया. 10,580 आपलं उत्तर असेल, जी 1997 मध्ये त्या शहराची लोकसंख्या असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल 10,580. क्रमांक 7. एक व्यक्ती 5 मिनिटांमध्ये 600 मीटर लांब रस्ता पार करतो. किलोमीटर प्रति तासामध्ये त्याचा वेग काय आहे? सुरुवातीला काय करूया, त्याने अंतर जे दिलेलं आहे ते मीटरमध्ये दिलेलं आहे 600 मीटर. त्यानंतर वेळेचं जे रूपांतर आहे मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी 5 मिनिटांचं जी वेळ दिलेली आहे 5 मिनिट बरोबर 5 गुणुले 60 म्हणजेच 300 सेकंद होतील. आता मीटर पर सेकंदमध्ये आपल्याला वेग कसा मिळणार आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेळ 600 भागिले 300 म्हणजेच आपला वेग किती आलेला आहे मीटर्स पर सेकंदमध्ये 2 मीटर पर सेकंड. आता त्याने काय सांगितलंय, किलोमीटर प्रति तासामध्ये त्याचा वेग काय. ज्यावेळी आपण मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर हवरमध्ये कन्वर्जन करतोय किंवा किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्जन करतोय त्यावेळी आपल्याला 18/5ने त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. छोट्याकडून जेव्हा मोठ्याकडे जातोय तेव्हा 18/5ने आपण मल्टिप्लाय करतोय. म्हणजेच 2 गुणुले 18/5 36 भागिले 5 7.2 किलोमीटर पर हवर आपलं उत्तर असेल 7.2. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 8. सोहन हा रोहनपेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे. सोहनला सोफा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतात. त्याने एकत्र काम केले तर त्यांना सोफा तयार करण्यासाठी किती दिवस लागतील? प्रश्न इझी असू दे किंवा डिफिकल्ट असू दे, तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवतोय की हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होईल की नाही. तर इथे प्रश्नामध्येच त्याने काय दिलेलं आहे, सोहनला सोफा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतात. तर समजा सोहनला x दिवस लागत असतील, रोहनला किती लागणार आहेत 3x दिवस. म्हणजेच काय, सोहन हा रोहनपेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे. त्यानंतर त्याने दिवसामध्ये दिलेलं आहे, सोहनला सोफा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतात. म्हणजेच 3x - x 60 असं लिहू शकतो आपण. म्हणजेच 2x बरोबर 60, x बरोबर 30 आलेला आहे. ओके, म्हणजेच सोहनला एक सोफा किंवा एक काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. रोहनला 3x म्हणजेच किती 3 गुणुले 30 म्हणजेच 90 दिवस लागतात. आता पुढे प्रश्नामध्ये काय आहे, त्याने एकत्र काम केले तर त्यांना सोफा करण्यासाठी किती दिवस लागतील. आता दिवस त्याने दिलेला आहे दोघांचे, म्हणजेच आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज कोणता करतोय 30 गुणुले 90 भागिले 30 अधिक 90. 90 भागिले 4 22.5 दिवस आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल 22.5 दिवस. आजचे प्रश्न आणि ट्रिक्स कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
अशाच पुढच्या महत्त्वाच्या पेपर सोल्युशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.